अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र हा वाद पुढे वाढत जाऊन हाणामारीत परिवर्तित झाला। या घटनेत दोन तरुणांना 7 ते 8 जणांच्या गटाने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। घटनेची माहिती परिसरात पसरताच जखमींचे नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, त्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या बाभुळगाव परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। पुढील तपास सुरू आहे। बाभुळगावमध्ये दोन सध्या अशी माहिती जी आम्हाला मिळाली होती की दोन मुलं पाणी घ्यायला चालले होते आणि पाणी घ्यायला जात असताना टू व्हीलरचा कट लागला, या कारणावरून त्यांच्यात भांडण झालं। त्यानंतर ते पाणी घेऊन आल्यानंतर इथे रोडवर बुद्धविहाराजवळ बसलेले असताना काही म्हणजे ज्यांच्यासोबत भांडण झालं होतं त्यातले काही 5-6 मुलं येऊन त्यांना मारहाण केल्याची त्यांनी तक्रार दिलेली आहे। म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रारदार आता हजर आहेत आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई आमची पुढची सुरू आहे। नाही, गंभीर मार नाही आहे कुणाला। परिसरामध्ये आता सध्या शांतता आहे आणि बाकी आमची टीम सर्व काम करत आहे। थँक्यू। ताब्यात घेतले आरोपीचा शोध सुरू आहे आमचा।